जरा पण धीर नाही. मंदिरातली घंटा परत परत वाजवायला. अय, ती मंदिरातली घंटा वाजवली ना तर तो देव पण एक वेळ उठेल. पण साल्या तू कुंभकर्ण नुसता. आणि काय रे, किती वेळ कॉल करायचा तुला? फोन नाही उचलता येत? काळजी वाटली ना? काय रे, तुझ्याशी बोलतेय मी. मूड नाही माझा. कधी असतो तुझा मूड? जगातली सगळी काय ती टेन्शन्स तुलाच असतात ना? आणि हे लाइटिंग्स काय असे केलेस तुझ्यासारखे? माझ्यासारखे म्हणजे? म्हणजे डीम. स्वतःच विनोदावर असते. शेअर बाजार कोसळलंय का? का रस्त्यातले खड्डे तुला बुजवायला सांगितलेत? बरं बाबा, काय झालंय सांग. तुला नाही कळणार. पोटात दुखतंय? पहिला दिवस आहे. हॅपी बर्थडे. जेवणात काय घुबड खाल्लेलंस? या राईट, मी घुबड खाल्लंय. 4 तास झाले तुला कॉल करतेय. तू कॉल उचलत नाहीस म्हणून मी घरी आले, तर तू मलाच बोलतोयस. आता सांगतोयस का देव एक ठेवून? बोल. हा बोलतो. प्रियांका. काय झालं प्रियांकाला? काय झालं नाही तिला. बोल. मी प्रपोज केलं तिला. हा, प्रपोज तू? सहीच. मग काय बोलली ती? डोंट टेल मी. ती हो म्हणाली? काही नाही. काहीच नाही. काय केलंस काय तू असं? तू जा ना यार. तू का जखमीवर मीठ चोळते? म्हणजे ती नाही म्हणाली, राईट? नुसतं नाही म्हणाली असती तरी चाललं असतं. इज्जतचा फालुदा केला तिने माझ्या. फालुदा? म्हणजे काय बोलली काय ती? बोलली की जा आरशात थोबाड बघ स्वतःच. मग पाहिलंस का? एक्झॅक्टली म्हणून मी तुझे कॉल उचलत नव्हतो. अरे असे पांचट विनोद करायचे असतात तुला. जराही गांभीर्य नाही परिस्थितीचं. परिस्थिती गांभीर्य? काय जडजड शब्द वापरतोयस रे. वा, मस्तच. काय झालं पुढे सांग. अरे बोल रे शिर्या, असं शांत नको बसूस. तिच्यावर इतका जीव लावला मी. तिच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मी तिच्या बरोबर होतो. मी माझ्या प्लेट सध्या किचन मध्ये नेऊन ठेवत नाही. तिच्या घरी किचन मध्ये मी तिला कधी पैसे हवे असतील तिने कधी माझ्याकडे काय मागू दे. प्रत्येक गोष्ट दिली मी तिला. कधी काय कमी पडू दिलेलं नाहीये. असं बोलताना भान ठेवावं सगळ्याच. तू तिच्यासाठी काय पापड बेललेस ते ठाऊक आहे मला. ती तुला काय बोलली ते सांग. बोलली तुझी लायकी आहे का? तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा मी आयुष्यभर अशीच राहीन बोलली. बोलते जरा गोड काय बोलले तुझ्याशी तर गळ्यात पडलो मी. बोलते की माझी आई बरोबर बोलवती, जाड्यापासून लांब राहा. आईची जय तिच्या. ती असं बोलली? ती काय दीपिका समजते का रे स्वतःला? तू थांब, मी ना तिला कॉलच करते आणि झाडते. काही गरज नाहीये. अरे काही गरज नाही म्हणजे? तू थांब एक मिनिट, मी कॉल नाही. तू वेडी झालीयस का? काही गरज नाही सगळं करण्याची. थांब इकडे चुपचाप. तुला अजूनही तिचा पुळका येतोय? हो. मग जा तिच्याकडे आणि पुन्हा रडत रडत माझ्याकडे यायचं नाही. हा, मग मी नाही आलोय, तू आलीयस इकडे. जा इकडून जा. सॉरी.
तरी मी तुला सांगितलं होतं, तिच्या नादाला नको लागूस. नाही ऐकलास ना? गेलास तिच्या मागे मागे शेपूट हलवत. मला माहीत नव्हतं ना ती कुत्र्यासारखं वागवणार मला. आणि तिचं चुकीचं नाही आहे. मलाच समजायला पाहिजे होतं. ती कुठे, मी कुठे. बरोबर, एकदम करेक्ट बोललास. राईट. तुला पण असंच वाटतं? आत्ता तूच बोललास ना तुझ्या तोंडाने. मग हं. अरे शिर्या, मी म्हटलं तू बरोबर बोललास की तू कुठे आणि ती कुठे. शिर्या, तू कमालस. यु नो इट. तू यारों का यार आहेस, तर ती मायलेज न देणारी जुनी कार आहे. तू मस्त मौला कलंदर, तर ती सगळ्यांना सलाम करणारी बंदर. तू जगण्यातली मजा आहेस, तर ती ज्याच्या आयुष्यात त्याला सजा आहे. ती काहीच नाही यार शिरा तुझ्या समोर. ट्रस्ट मी. तू हे सगळं ना मला फक्त बरं वाटावं म्हणून चढवतेस मला झाडावर. तू नेहमीच का स्वतःला पाण्यात बघतोस रे? कारण मला माहितीये मी कसा आहे. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तू ना स्वतःवर प्रेम नाही करत. अरे प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. कुसुमाग्रजांना का मध्ये आणतेस तू? त्यांचा काय संबंध आहे? कारण पॉझिटिव्ह कविता आहे. प्रेम ना फक्त दुसऱ्यांवर नसतं करायचं, स्वतःवर पण करायचं असतं. म्हणजे सई, मी स्वतःला खुश असं ठेवलं आणि असं वरवर मी किती ग्रेट आहे असं भासवलं म्हणजे झालं का? अरे आपण जसे आहोत तसे एक्सेप्ट केलंच पाहिजे. एक्झॅक्टली. मी पण तेच सांगते की तुला, तू जसा आहेस तसा ऍक्सेप्ट कर ना स्वतःला. नंगा ही तो आया है क्या घंटा लेके जाएगा. हे काय बोलतेस तू? नंगा घंटा? दुनिया कोण आहे, तू काय आहे हे ठरवणारी? आणि चायला ती प्रियांका. बरं मला एक सांग, तू जितकं प्रियांकाला ओळखतोस तितकी ती तुला ओळखते का रे? म्हणजे मला सांग, तिचा आवडता कलर कोणता? नेव्ही ब्लू. आवडतं फ्लावर? पिंक रोज. आवडतं फूड? पिझ्झा. तुला आवडतो? हां हां. हां म्हणजे तिच्यासाठी खातो मी. तिने तुझ्यासाठी कधी वडापाव खाल्लाय का रे? तिला वडापाव बिलकुल नाही आवडत. तिला वडापाव आवडत नाही हे तुला माहितीये, पण तुला वडापाव आवडतो हे तिला माहितीये का रे? तिने तुला पुरतं कधी ओळखलंच नाहीये शिर्या. जर तिने तुला ओळखलं असतं ना, तर तू तिच्यावर किती प्रेम करतोस हे तिला कळलं असतं. मग तुझं दिसणं मॅटर नसतं झालं तिला. कळतंय का? हा म्हणजे तिने कधी माझी साधी चौकशी पण केली नाही आहे. तिचं काम करून मी जेव्हा उन्हातून घरी यायचो तेव्हा मी स्वतः पाणी पण विचारलं नाही आहे मला कधी. लवकर कळतंय तुला. गुड. तिला माझ्यासाठी कधीच काही वाटायचं नाही. कारण सई, तुलाही माहित नाही मी तुला कधी बोललोच नाही. अगं तिच्या घरी नेहमी एक मुलगा यायचा आणि मला तर डाऊट आहेच त्यांचं काहीतरी होत ए खयाली पुलाव. नसेल असं त्यांच्यात काही. चल. आहे. ती आत्ताच मला तिच्या तोंडाने बोलली की ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. वाह, ग्रेट. आणि हे माहीत असून सुद्धा तू अजून तिच्यात अडकून आहेस. साल्या तुला रांझा म्हणू की मजनू रे?
साष्टांग दंडवत. मला वाटलं की होईल काहीतरी. तो काळा कुठे डांबर आहे बे. तो का आवडेल तिला? शिर्या, आपल्याला द्राक्ष मिळाली नाहीत म्हणून ती आंबट का? आणि ती जशी तुला नावं ठेवते तसं तू त्याला ठेवतोयस. मग तुमच्यात फरक काय? मी रागवलं ना जरा यार. थोडा डिस्टर्ब आहे ना मी यार. म्हणून हे असं बोलायचं. शब्द जरा जपून वापरावेत. मी ना आता माझे एक तर तिच्याशिवाय दिवस जात नाही. ते मी खात नाही, मला झोप लागत नाही. त्याच्यात तू मला असं सगळं हे नको शील. करू तू. हे बघ, थोडे दिवस त्रास होईल तुला, पण ना वेळेवर सावर. तू एक काम कर. तू ना असं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मन रमव. हा 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 येस. बोल, काय करशील? काय आता? मग कल करे सो आज कर, आज करे सो अब. बोल. बरोबर तर हा काहीतरी बरोबर. आताच केलं पाहिजे. येस बाहेर येस येस पडायचंय. येस येस. दॅट्स द स्पिरिट. शिरीष कमॉन. हा Yes. ठीक आहे. मी तुला एक विचारू? तुला कधीपासून परमिशन लागायला लागली? बोल. तू इतकी गोरी कशी? तू काय तूप रोटी खातेस काय? शिर्या, मी तुला दुसरीकडे मन रमव बोलले. मलाच पट्टाव असं नाही बोलले. तुला पटाव? का ताप आलाय का? काय बोलतेस तू? तुला का पटवेन मी? अरे इथे एक जनरल एक नॉर्मल असं विचारतोय तुला की मला गोरं व्हायचं आहे, आता मला फ्रेश दिसायचंय. मी पण वाटलं पाहिजे ना. तर ओके ओके, मी सांगते. हा, डोक्यात ठेव. 1, दुधाने आंघोळ कर. 2, मुलतानी माती आहे ना, त्यात लोळत पड. लोळत पड? सकाळ संध्याकाळ उठणं लाव आणि गुलाब पाण्याने तोंड धू. अरे बाबा अरे माझ्या बाबांचं फक्त नाव राजा आहे. अरे हम पैदा ही ऐसे हुए थे. आता हे गोरं वगैरे बनण्याची रेसिपी नाहीये हा माझ्याकडे, प्लीज. येडू आहेस तू, येडू एक नंबरची. आणि गोरी पण. केवढी गोरी आहेस तू, काय अर्थच नाही त्याला. आधी कधी तुझ्याकडे बघितलंच नाही ना मी. आता बघतो तर कळतंय, डोळ्यात जातेस डायरेक्ट. म्हणजे प्रियांकाचं भूत इतक्यात उतरलं सुद्धा? अरे यार, आता इतका वेळ मी तिला टाळायचा प्रयत्न करतो, तू परत कशाला आणते तिला? शिर्या, मी तेच सांगतेय, टाळू नकोस. एकदाच काय तो त्रास करून घे. बोल, मोकळा हो. मनातलं आहे ना सगळं असं कायमचं काढून टाक. कापरासारखा जळून घे. मेणबत्तीसारखं असं उराशी नको बाळगूस काही. बोल, मोकळा हो. हवं तर रड, पण बोल. कळतंय का? थँक्यू. घाल शिव्या, घाल तू आता मला. अरे पण मी का? थँक्यू काय? फोन उचलत जा माझा. फोनवर नसेल बोलायचं तर मला भेटायला बोलाव, मी येईन. पण असं टाळू नकोस रे, टेन्शन येतं. आणि आपल्यावर प्रेम करणारी इतरही लोक आहेत हे लक्षात असू दे. ओके. चला, आता माझं प्रवचन संपलं. आता मला भूक लागलीये. काय आहे खायला? अरे फोडणीचा भात आहे. हिला आई घरी नसली की काय फक्त फोडणीचा भातच खातोस का रे तू? बाबा, तुला प्रॉब्लेम असेल ना, स्वतः जाऊन कर आणि खा. कळलं ना? आणि मला पण थोडं ठेव. मला पण थोडं ठेव. चल आतमध्ये आणि मला मदत कर. चल, तुला तूप रोटी खायला घालते. गोरं व्हायचंय ना? नको, आहे तसाच मस्त आहे मी. कळलं ना? थोडा सावळा आहे, जाडा पण आहे, पण ॲटलिस्ट खरा तरी आहे. ये हुई ना बात मेरी जान. मला ना आज मला स्वतःलाच प्रपोज करा असं वाटतंय. म्हणजे मी आज स्वतःच्याच प्रेमात पडल्यासारखं वाटतंय मला. हा, तुझ्यामुळे. अरे आज फिर खुद पे प्यार आया. शिर्या, चल मदत कर. नौटंकी. मला कंटाळा. चल. नको ना यार. नाही, कंटाळा काय? अरे चल,
आधी मदत कर मग अरे तुला ये मिळेल लड़की खायला. मेरी इज्जत लूट रही है. गप रे साल्या